बिझनेस करताय पण सेल्स पाहिजे तसा होत नाहीये. कम्युनिकेशन मध्ये इश्यूज येतात, त्याच्यामुळे तुमचे जे कस्टमर आहेत त्यांना तुम्ही सॅटिस्फाय करू शकत नाही आहात. वेंडर्स बरोबरही इश्यूज येतात. प्रमोशन हवं आहे पण कम्युनिकेशन चांगलं नसल्यामुळे प्रॉब्लेम्स येत आहेत. जॉबमध्ये इश्यूज येत आहेत आणि त्याच्यामुळे पाहिजे तसा पैसाही येत नाहीये. ह्याचाच अर्थ मेजर 3 प्लॅनेट्स जे आहेत ते तुमच्या न्यूमरोस्कोप मध्ये तुमच्या डेट ऑफ बर्थ मध्ये इधर मिसिंग असतील किंवा वीक असतील. जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये की त्यांचा प्रभाव काय असतो. मी आधीच्या व्हिडिओजमध्ये सांगितलेलं आहे, प्रत्येक प्लॅनेटचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. प्रत्येक प्लॅनेटमुळे माणसाचे स्वभाव धर्म चेंज होतात, काही गोष्टी डेफिनेटली आपल्याला जाणवतात. सो जर एखादा नंबर मिसिंग असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण सूर्यापासून सुरू करूया. जर एखाद्याच्या न्यूमरोस्कोप मध्ये सूर्याचा इम्पॅक्ट खूप कमी असेल किंवा नसेलच, तर काय होऊ शकतं? सूर्य ज्यांच्या न्यूमरोस्कोप मध्ये आहे किंवा ज्यांचा मूलांक 1 आहे, हे लोक जात्याच खूप हुशार असतात. ते वर्क इनिशिएटिव्ह घेतात, लिडरशिप घेतात. पण जर सूर्य मिसिंग असेल तुमच्या न्यूमरोस्कोप मध्ये, तर हे इनिशिएटिव्ह घेणं बिझनेसमध्ये असू दे किंवा तुमच्या बाकीच्या प्रोफेशन मध्ये असू दे, हे इनिशिएटिव्ह घेणं खूप कठीण जातं. त्यांना स्वतःला कॉन्स्टंटली मोटिवेटेड ठेवावं लागतं की ही गोष्ट आपल्याला करायची आहे. दुसरी गोष्ट, सेल्फ रिस्पेक्ट खूपच कमी असतो. ते स्वतःसाठी स्टँड घेऊ शकत नाहीत, कारण त्यांना भीती वाटते की आपण स्वतःसाठी काही बोललो आणि त्याचा काही चुकीचा परिणाम झाला तर. सो सेल्फ रिस्पेक्ट कमी असतो, इनिशिएटिव्ह घेऊ शकत नाहीत आणि त्याच्याचमुळे ते स्वतःला पाहिजे तेवढं चांगलं एक्सप्रेसही करू शकत नाही. सो जेव्हा सूर्य मिसिंग असेल तर ह्याच्यावरती उपाय काय आहे? एक तर सूर्याला अर्घ्य देणं. ओके, सूर्याला सकाळी उगवत्या सूर्याला अर्घ्य देणं, पाणी वाहणं आणि त्या वेळेला सूर्यमंत्र म्हणणं, ह्याचा खूप छान इफेक्ट होतो. तुमची लिडरशिप क्वालिटी ज्या आहेत त्या सुधारतात. शिवाय कॉन्फिडन्स वाढतो. क्रिस्टल तुम्ही यूज करू शकता. सनस्टोन नावाचं क्रिस्टल येतं, ते तुम्ही तुमच्या उजव्या हातामध्ये घालू शकता. सो सूर्याला ऍक्टिव्हेट करण्यासाठी हे 2-3 उपाय तुम्ही नक्कीच करू शकता. चा नंबर म्हणजेच ज्या नंबरमुळे किंवा प्लॅनेटमुळे तुमचं काम बिझनेसमध्ये किंवा ऑफिसमध्ये नक्कीच अफेक्ट होऊ शकतं, तो म्हणजे गुरुचा नंबर म्हणजेच 3 नंबर. 3 नंबर ज्यांचा मूलांक असतो त्यांना तुम्ही जर बघितलं असेल तर त्यांचं कम्युनिकेशन प्रचंड स्ट्रॉंग असतं. त्यांच्याकडे सल्ले मागायला लोक येतात, मित्र भरपूर असतात, खूप सॉर्टेड आणि प्रॅक्टिकल विचारांचे असतात, फोकस्ड असतात. पण हाच जर गुरुचा नंबर मिसिंग असेल आपल्या न्यूमरोस्कोप मध्ये किंवा आपल्या डेट ऑफ बर्थ मध्ये, तर कम्युनिकेशनचा तर इफेक्ट खूप कमी होतोच. शिवाय विचार जे असतात ते खूप अप अँड डाऊन होत राहतात, सॉर्टेड नसतात, फोकस नसतात. विचार आपण जेवढे प्रॅक्टिकली करायला पाहिजे तेवढे प्रॅक्टिकली नाही करू शकत. ह्या कम्युनिकेशनच्या इश्यूमुळे तुमचा बिझनेसमध्येही लॉस होतो आणि शिवाय ऑफिसमध्ये कदाचित प्रेझेंटेशन जेवढं स्ट्रॉंगली तुम्हाला द्यायचं होतं तेवढं तुम्ही नाही देऊ शकलात, तोही लॉस होतो. अशा या गुरुला किंवा 3 नंबरला जर ऍक्टिव्हेट करायचं असेल तर सगळ्यात पहिले म्हणजे क्रिस्टल यूज करणं. सिट्रीन हे क्रिस्टल तुम्ही गुरु ऍक्टिव्हेट करण्यासाठी यूज करू शकता. सिट्रीनमुळे बिझनेसमध्ये अपॉर्च्युनिटीज पण खूप येतात. इवन कामामध्ये किंवा नोकरीच्या ठिकाणीही चांगल्या अपॉर्च्युनिटीज येतात. दुसरं म्हणजे गुरुचा जो कलर आहे येलो कलर, तो तुम्ही जास्तीत जास्त वापरू शकता तुमच्या डे टू डे लाईफ मध्ये. किंवा तिसरी गोष्ट, येलो कलर म्हणजे पिवळ्या रंगाची फुलं ही मंदिरामध्ये दर गुरुवारी ठेवायची. सो ह्या 3 गोष्टी आहेत ज्याच्यामुळे तुम्ही गुरुला ऍक्टिव्हेट करू शकता. पुढचा जो नंबर आहे किंवा प्लॅनेट आहे ज्याचा बिझनेस आणि प्रोफेशन ह्याच्यामध्ये खूप महत्वाचा वाटा आहे, तो आहे 5 नंबर. 5 नंबर गॉन बाय मर्क्युरी म्हणजेच बुध. तर ह्या 5 नंबर म्हणजे ज्यांचा मूलांक असतो किंवा न्यूमरोस्कोप मध्ये 5 चा सपोर्ट असतो त्यांना बिझनेसमध्येही खूप चांगला सपोर्ट मिळतो, प्रोफेशन मध्ये चांगला सपोर्ट मिळतो, कारण त्यांचं कम्युनिकेशन स्ट्रॉंग असतं. पैसा त्यांना समजतो, त्यांचं माइंड ऍक्टिव्ह असतं आणि खूप चांगले डिसिजन्स ते घेतात बिझनेसमध्ये. पण हाच 5 नंबर जर ऍक्टिव्ह नसेल किंवा मिसिंग असेल तर प्रोफेशन मध्ये किंवा बिझनेस मध्ये तेवढे स्ट्रॉंग डिसिजन्स घेतले जात नाही. शिवाय कम्युनिकेशन मध्येही इश्यू येतो. त्या कम्युनिकेशनच्या गॅपमुळे तुमचे वेंडर्स आणि कस्टमर्स दोघांबरोबरही खटके उडू शकतात. पैसा नीट समजत नसल्यामुळे इन्व्हेस्टमेंट मध्ये इश्यू येतात
आणि त्याच्यामुळे ओव्हरऑल कॉन्फिडन्स कमी होतो. आणि जेव्हा हा कॉन्फिडन्स कमी होतो तेव्हा आपल्याला बिझनेसमध्ये किंवा तुमच्या कामामध्ये रिस्क घेणं जे आहे, की एका पर्टिक्युलर पॉइंटला आपल्याला रिस्क घ्यावीच लागते, ती घ्यायची भीती वाटते. सो अशा प्रकारे 5 नंबर जर आपल्याला ऍक्टिव्हेट करायचा असेल, की ज्याच्यामुळे आपण चांगले डिसिजन्स घेऊ शकू, पैसाही हातात राहील, तर 5 नंबर कसा ऍक्टिव्हेट करायचा? सगळ्यात पहिले 5 नंबर ऍक्टिव्हेट करण्यासाठी क्रिस्टल यूज करायचं. ग्रीन जेड किंवा ग्रीन अव्हेंच्युरिन हे क्रिस्टल येतं, ते आपल्या डाव्या हातामध्ये घालायचं. दुसरं म्हणजे तुळशीला रोजच्या रोज पाणी द्यायचं. तिसरं म्हणजे ग्रीन कलर ऍक्टिव्हेट करायचा, जो मर्क्युरीचा कलर आहे. ग्रीन कलर ऍक्टिव्हेट करायचा, इथं ग्रीन कलरचे कपडे घालू शकता किंवा ग्रीन कलरचे वस्तू ज्या आहेत त्या तुम्ही डोनेट करू शकता. म्हणजे फॉर एक्झाम्पल ग्रीन कलरचे नोटबुक्स असतील किंवा भाज्या असतील किंवा रुमाल, जे तुम्हाला जमेल किंवा फायनान्शियली तुम्हाला जे परवडेल ते तुम्ही डोनेट करू शकता. अशा व्यक्तींना डोनेट करायचं की ज्यांना त्याची गरज आहे. अशा प्रकारे तुम्ही बुधाला तुमच्या ऍक्टिव्हेट करू शकता. हे झाले 3 महत्वाचे नंबर्स, म्हणजेच सूर्य, गुरु आणि बुध, म्हणजेच 1, 3, 5, ज्यांचा आपल्या प्रोफेशन आणि बिझनेस मध्ये खूप इम्पॅक्ट पडतो. सो हे नंबर कसे ऍक्टिव्हेट करायचे हे मी सविस्तरपणे सांगितलेलं आहे. त्यांचा इफेक्ट कसा असतो हेही सांगितलेलं आहे. सो पुढच्या भागामध्ये परत भेटूया. हा व्हिडिओ खूप जास्तीत जास्त तुम्ही शेअर करा, लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा परत भेटूया. श्री गणेशाय नमः, श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त.